घरी गेल्यावर माता पिता गुरु असतात, त्यातून संस्कार घडतात. आणि हा दिवस होतो आमच्यासारखे जे सामाजिक कार्यकर्ते असतात त्यांचे पण गुरु असतात इथे. आता जसं मी इथे पैठणकर साहेबांबद्दल बोलतो, तर त्यांचं मी कित्येक वर्ष बघतोय मी. काही काही कार्यक्रम करत असतात समाजामध्ये, समाजात जागरूक ठेवायचं, बाबासाहेबांचे विचार लोकांवर पोचून ते समाजात जागृत करत असतात. आणि त्यांच्या या विचाराने प्रवृत्त होऊन त्यांची जी पुढची पिढी ते पण भविष्यामध्ये तेच करत आहे. म्हणजे हे पण आपल्याकडे गुरुच आहे. असं तर प्राध्यापक साहेब बाबा साहेब पण आहेत, त्यांनी पण आपल्या कार्यकालात भरपूर कार्य केलं आहे आणि ते आता रिटायरमेंट पूर्ण वेळ इथे येत आहे. असं तर ही वेळ अशी आहे की आम्हाला तुमचा सत्कार करायचा, सन्मान करायचा वेळ आहे. म्हणून म्हटलं इथे येवं. बाकी आपले छत्रपती शिवाजी महाराज असो, महात्मा फुलेजी, छत्रपती शाहू महाराज असो, बाबासाहेब असो, हे महापुरुष होऊन गेलेत. पण त्यांचा सत्कार किंवा सन्मान करायचा योग आपल्याला नशिबात नाही लागला. पण त्यांनी जो वारसा दिला, जो वारसा जे पुढे नेतात आहे त्यांचा ते योगतुल्य आहेत आमच्याकडे. त्यांचा सन्मान करणं पण एक मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. त्यासाठी आम्ही इकडे एकत्र आलो आहे. तर मी सुरुवात करतो डॉक्टर आपले भास्कर पैठणकर साहेबापासून, की त्यांचा आम्ही सन्मान करतो. माझ्यावर उपस्थित आहेत आमचे मंडळ अध्यक्ष संजय मिश्राजी आहेत, सिनियर सिटीजनचे अध्यक्ष आहे हंसराज कोटेजाजी, रामचंद्र ममनानीजी आहेत, आणि आमचे मित्र पण अशोक कदम सगळे बसले आहेत. तर मी सुरुवात करतो. पैठणकर साहेब जरा बोलत येतो, आपण सगळे इथे या, त्याचा सन्मान करूया आपण. या दिलं ते लाडके नगरसेवक साहेब